हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सगळ्यांचं की आपल्या गोड ताईंचं, दादांचं, काकूंचं, काकांचं आणि छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज बघा, आज सुद्धा सवासण्या आहेत. तर आमच्या इकडं ज्येष्ठाचा महिना निघाला की रोज सवासण्या असतात बरं का. असं नाही की हे तर दररोजच सवासण्या असतात. मग आता आवरलंय, जायचं आहे, घराजवळच आहे त्या, असं काही नाही की लांब जायचं, घराजवळच आहे त्या. पण आज व्हिडिओ काढावं म्हटलं. तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघता, खूप छान छान अशा कमेंट करता, इतकं भारी वाटतं, सपोर्ट करता, इतका छान असा लाईव्हमध्ये व्हिडिओ बघता, कमेंट करता. याचाच अभिमान वाटतो की मला माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीला सांगायला की खूप छान असं सपोर्ट करत चला तुमच्या या शेतकरी ताईला. आणि असंच मी म्हणते पुढं जाऊ आपण. तर असा सपोर्ट करत चला, व्हिडिओ नक्कीच बघत चला. अजून पण जेणेकरून कोण बघत नाही तर बघत चला. आणि मनापासून मी आभारी आहे की मला खूप छान अशा कमेंट येतात, खूप छान असं रिस्पॉन्स मिळतो आहे आपल्या लाईव्हमध्ये, व्हिडिओमध्ये सुद्धा बघतायत आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ. तर सांगायला एवढंच अभिमान वाटतो की मला असा सपोर्ट करत चला. तर आज काही विशेष नाही, आपलं डेली ब्लॉग्स टाकते, त्यामुळं कधी टाकते कधी नाही, एके दिवशी होतं. कारण का शेतकरी आहे त्यामुळं इकडं तिकडं शेतातलं रानातलं आपल्या घरगुती स्वयंपाकाचं, आम्ही जे पण काय स्वयंपाक करते मी ते स्वयंपाकाचं असं तसंच टाकत जायचं. असं नाही की वेगळं काय कुठे फिरायला आहे, कुठे तर जातच नाही, गेलं तर देवालाच, गेलं तर त्यातलंच एखादा ब्लॉग असं टाकतो वाटतात की देवाला गेलेलं तर इतर काय नाही. मग आपलं तर असाच रिस्पॉन्स देत चला. आणि छान छान अशा कमेंट अजूनसुद्धा करत चला, बघत चला व्हिडिओ कसे असतात कसे नाही. आणि सांगत चला की ताई असे येत आहे, तसे व्हिडिओ बनवत जात आहे, असे सांगत चला. नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवत जाईन आपण, प्रयत्न करू नक्कीच. तर आज केलं औषध तणनाशक मारायला बरं का पेरूला. आणि मग औषध केले, बुरीला तणनाशक मारलं आहे, तिथं पण तुम्हाला दाखवते तण जळलं आहे की नाही जळलं आहे. आणि पेरूला पण मारलं आहे. पण काय झालं, पाऊसच आहे बघा, पाऊस सकाळपासून पाऊस आहे. निम्या ओळी 2-3 ओळीला मारले औषध आणि राहिले बरेच राहिले पेरूच्या बागेत. तणनाशक मारून घ्यावा म्हणलं, कारण का गवत भरपूर उठलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतेच पुढील ह्याच्यात व्हिडिओ कंटिन्यू बघा बरं का. आपल्या बोरीतलं तणनाशक जळलं की नाही तुम्हाला दाखवते तण गवत. आणि नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे बघायचा, कुठेही स्किप करायचं नाही, पूर्णपणे व्हिडिओ बघायचा आणि नक्कीच कमेंट करत जायचं. आणि नक्कीच सांगते की दाखवते तुम्हाला. बोरीत तणनाशक मारलं आहे, मारून 2-4 दिवसच झाले. तर तण गवत जळलं आहे की नाही ते तुम्ही बघू शकता. आणि पेरू औषध केलेलं पण आहे, ते पण दाखवते. पाऊस चालू आहे, बारीक बारीक पाऊस चालू आहे, एवढा काही जास्त मोठा नाही बरं का, पण बारीक बारीक पाऊस चालू आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करत चला. चला तर बघा, हे आमची कशा आली ते रानात माझ्यासोबत चंदनाने कसरी औषध केले बघा, तणनाशक असं आहे औषध हे. होय होय बघा, असं औषध केलंय बरं का तणनाशकीचं. निळं औषध आहे, निळं बघा. टोचा मारते ती कशी मला कळलं. तर चला आपण मला दाखवते तण जळलंय किती, सकाळी मारलेला म्हणजे फवारा 3-4 तासातच बघा किती रिझल्ट आहे. लगेचच आपल्याला तणनाशकीचा बघायला मिळते, तुम्ही बघू शकता. तर त्या अगोदर म्हणलं हा कप चालू करावा, म्हणजे पाणी सोडावं म्हणतो. तर बघा चला तुम्हाला दाखवते तण किती हे झालंय, सुकलंय. ते सकाळचा रिझल्ट आहे बरं का, बघू शकता तुम्ही. आहे का झालंय काय माहिती आहे का, बघू शकता. अजून 4 तास झाले बरं का, ह्याला 4च तास झाले, 3 ते 4 तास झाले फवारा मारून. तर बघा एवढं तणलंय कसं सुकलंय. मग ह्या झाडांना काय होऊ नये म्हणून बरं झालं बरं का. आहे का कसं लगे रिझल्ट आहे तणनाशकाचा, बघू शकता तुम्ही रिझल्ट. तर रिझल्ट तर आहे बरं का. तण गवत जळतंय बरं का, पण रोपांना काय होऊ नये, शक्यतो होत नाही म्हणतायत. पण हो काय, भाजीपाला असा पूर्ण जळतोय. चला तर आता पेरूतलं तर बघितलंय तुम्ही, राहिले बाकी बरं का, अजून पलीकडचं राहिलंय बाकी, इकडचं मारलंय ते दाखवा म्हणलं. पण लगेचच एवढं तण जळतंय गावात म्हणल्यानंतर काय नाही. मग आता बुरीतलं दाखवते तुम्हाला, चला. तर ही आपली बुरीची रोपं आहे, ती बघू शकता. बुरीची रोपं आहे का, गवत ह्यातलं पण जळायला लागलेलं आहे का, दिसतंय का तुम्हाला सांगा. झालंय का नाही, हे सुकले का नाही, पिवळं झालंय बघा, पिवळं बघू शकता. हो का,
झालंय का पिवळं हो का हो काय. तर असं तणनाशक घेतलं बघा मारून. एकदा असे म्हणलं खुरपायला पण लय लागतं, खुरपान काही उरकत नाही. तर पुरीसने आता मोहर पण निघायला लागलाय हो का, हे का अशा प्रकारे मोहर निघायला लागलाय. आणि हे बघू शकता कसं तण गवत आहे ते जळलंय बरं का. तरी बघू शकता गवत कसं जळलंय बरं का. लय गवत आहे का, बघू शकता तुम्ही किती गवत आहे का. आणि असं पूर्णपणे काय असं कसं झालंय दिसतंय, फरक वाटतंय का नाही सांगा. तणनाशक मारलेल्याचा फरक औषधाचा तर नक्कीच आहे बरं का, फरक आहे का. तर चला हो काही जळतंय हे का गवत, रोपांना काही होत नाही हे का. बऱ्यापैकी मोहर निघायला लागलाय बरं का. आता रोपांना आपण मोटर चालू करते मी, पाणी सोडायचं. इकडं काय मारलं नाही बरं का, इकडं मारायचं. बघा कसं तण गवत, औषध नाही मारलेलं गवत कसं आहे आणि तिकडचं गवत कसं आहे. तर मारायचं आहे बरं का आता औषध. चला तर आता मी मोटर चालू करते. तर मी आलेली आहे आमच्या पेटीपाशी. ही आमची पेटी बोरची बरं का. तर ही फ्यूज काढलेली, तर ही फ्यूज घालते. आणि हा ऑटो आहे, ऑटो चालू केला की 3 मिनिटानं ऑटो चालू होत आहे. तर ऑटो जोडून घेतला ह्याला, कारण का लाईटी येतात जातात म्हटलं नको टेन्शन. चालू करा, इथं बल्ब ठेवला आहे, वायर ठेवले लाईट चेक करायसाठी हो का. हा वायर बल्ब ठेवला आहे चेक करायसाठी, लाईटी फ्यूज एखाद्या लाईट नसते करते. तर ऑटो आता चालू होतो आहे बरं का. तर चालू करायचे. तर ठीक आहे केली बघा, मोटर चालू होते आता. हो काही इकडचं राहिलं आहे आणि इथून इकडं मारलं आहे औषध. ते हो काही पंप इथं आहे, मला म्हणते तू उचलून मार पंप, याने म्हणते पंप घेऊन तू मार. तर आपल्याला काही ते पंप आवरत नाही म्हणून आपण काय मारत नाही पंपानं औषध. इथनं इकडचं राहिलं आहे औषध मारायचं आणि इकडचं झालं आहे बाकीच्याकडचं. बाय सगळ्याला. कसं वाटतं कसं नाही व्हिडिओ नक्कीच सांगा. तर बघितलं का तण गवत किती जळलं आहे किती नाही. तर औषधाचा रिझल्ट आहे बरं का, खूप चांगला रिझल्ट आहे. जळतं आहे तरी पण जळालं आहे. तर चला तर भेटू आपण पुढच्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांनी बाय बाय.